अवधूत चिंतन गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ सगळ्यांना। तर हा खास व्हिडिओ एक दिवसीय पारायणाचा आहे शिवलीलामृत। तर उद्या आहे महाशिवरात्री। आपली मनात खूप दिवसाची इच्छा अशी पूर्ण होत नाही आहे, तर आपण एक दिवसीय पारायण करून आपली मोठी कोणती इच्छा ती अपूर्ण राहिली तर आपण उद्याच्या एक पारायणाने आपण आपली मनातली इच्छा पूर्ण करू शकतो। तर ती कशी करायची इच्छा पूर्ण, कसं एक दिवसीय पारायण करायचं ते या व्हिडिओद्वारे मी तुम्हाला संपूर्ण माहिती सांगणार आहे। माहिती मी सरळ पद्धतीने मी सांगणार आहे। व्हिडिओ छोटाच आहे, जास्त मोठा नाही आहे, म्हणून व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण व्हिडिओ बघा हा। तर मी छोटीशी माहिती द्यायचा माझ्याकडून प्रयत्न करते, तर तुम्ही जास्त व्हिडिओ खूप मोठ्या माहिती देतात तर घाबरून टाकता, तर तसं काही नाही आहे। एकदम सोप्या पद्धतीचा हा पारायण आहे, तुम्हाला काही नियम पाळायचे नाही। उद्या एकदम सोप्या पद्धतीने तुम्ही हा पारायण पूर्ण करू शकता। तर सर्वात आधी आपल्याकडे शिवलीलामृतची ग्रंथ जो आपण पारायण करणार आहे, शिवलीलामृतचा हा ग्रंथ आपल्याकडे गरजेचं आहे। तर ह्याच्यामध्ये 1 ते 15 अध्याय आहे। तर एका तासात हा आपलं वाचणं होऊ शकतं। एका तासात आपण एक पारायण हा करू शकतो। एक दिवसात आपला हा पारायण करायचा आहे। नियम एकदम सोपे आहे, करायचं काही नाही आहे। उद्या सकाळी उठायचं आहे, ब्रह्ममुहूर्तावर उठायचं आहे आणि अंघोळ करून चांगले वस्त्र धारण करून, शक्यतो आपल्याकडून पांढऱ्या कलरचे कपडे असेल तर ते परिधान करून आपण हा पारायण करायचा आहे। तर ब्रह्ममुहूर्तावर उठून देवासमोर काही करायचं नाही, देवासमोर दिवा धूप दीप दाखवून आपल्याला हा पारायण सुरू करू शकतो। जास्त काही कठीण नियम नाही आहे, फक्त आपल्याला ग्रंथ ठेवायला असा स्टँड हवा, असा स्टँड पाहिजे आपल्याला ग्रंथ ठेवायला। असा स्टँड नसेल तर पाठ चौरंग तेही चालेल, आणि ग्रंथ ठेवायला असं डायरेक्ट ठेवू नका। लाल कपडा घ्या, एक लाल कपड्यात हा ग्रंथ ठेवा आणि शक्यतो ग्रंथ असा काढा, ते आपण लाल कपडा घेतला आहे तो काढू नका। आणि 1 ते 15 अध्याय आपण संकल्प कसा करायचा तुम्हाला माहीतच असेल, तर संकल्प आता मी नाही सांगत, तुम्हाला माहीत असेल तर संकल्पाचा व्हिडिओ मी नाही बनवला आहे। तर संकल्प काही नाही आहे, सोपं आहे, संकल्प घेणं पण सोपं आहे। तर 1 ते 15 अध्याय तुम्ही करा आणि मनात एकच इच्छा ठेवून हा पारायण करा। एकच इच्छा, जी तुमची इच्छा असेल ती एकच इच्छा घेऊन हा पारायण 1 ते 15 अध्याय आपल्याला सुरू करायचे आहेत। पोथीला ग्रंथाला धूप दिवा दाखवायचा आहे आणि 1 ते 15 अध्याय आपल्याला सुरू करायचे आहे। कुणाशी सकाळी न बोलता ब्रह्ममुहूर्तावर कुणाशी न बोलता न उठता आपल्याला हा 1 ते 15 अध्याय पूर्ण करायचे आहे। आणि शक्यतो तुम्हाला जमलं तर ब्रह्ममुहूर्त नाहीतर प्रदोष कालात हा तुम्ही पारायण करू शकतात। तर आजकाल बिझी शेड्यूलमुळे जास्त करून कुणाला जमत नाही आहे वेळेवर पारायण करायला, तर तुम्ही कोणत्याही दिवसभरात तुम्ही फक्त शिवलीलामृतचा 11वा अध्याय जेवढं जमेल तेवढं तुम्ही वाचन केलं खूपच छान। तेही जमत नाही आहे तर ओम नमः शिवाय हा मंत्राचा जप तुम्ही दिवसभर करू शकता। तर हा पारायण तुम्ही उद्यापन कसं करायचं आहे, उद्यापन पण खूप सोपं आहे। तुमचं पारायण झाल्यानंतर जो तुम्ही आसन बसायला घेतला आहे, परत ग्रंथाला धूप दीप दाखवायचा आहे, आसनाला नमस्कार करायचा आहे आणि तुम्ही उठायचा। आणि जो संकल्पाने तुम्ही पाणी घेतला आहे तो पाणी तुळशीला न टाकता कोणत्याही झाडाला प्लॅन्टला तुम्ही टाकू शकता, पण फक्त तुळशीला टाकू नका। आणि पारायणच्या काळात आपल्याला जर तुम्हाला उपवास असेल तर खूप अतिउत्तम, उपवास नसेल तर 1 दिवस कांदा लसूण वर्ज्य करा। आणि दिवसात जमल तेवढं, जर 1 पारायण होत असेल चांगलं, जर 3 होत असेल तर अतिउत्तम, 1 ब्रह्ममुहूर्तावर, 1 प्रदोष कालात आणि 1 रात्री 11च्या नंतर 11 ते 12 तुम्ही करू शकता। ब्रह्ममुहूर्त म्हणजे सूर्य मावळण्याच्या 45 मिनिटा आधी तुम्ही हा पारायण करू शकता। तर तुम्हाला उद्याची पूजा विधी तुम्ही
फक्त कारण मी संपूर्ण आता माहिती नाही देणार आहे, मी छोटाच व्हिडिओ करते आहे म्हणून माझे शॉर्ट व्हिडिओ आहेत त्याच्यात तुम्ही संपूर्ण माहिती बघू शकता. फक्त मला वाटलं, इच्छा होती की शिवलीलामृतचं पारायण सोप्या पद्धतीने तुम्ही पण घरच्या घरी कसे करू शकता, त्यामुळे हा छोटासा व्हिडिओ केला आहे मी. तर सोप्या पद्धतीने आहे, मी एकदम सोपी माहिती सांगितली आहे, जास्त काही नाही आहे. जसं आपण गुरुचरित्र करतो, नवनाथाचं पारायण करतो, त्याच्यामध्ये खूप कडक नियम आहे. शिवलीलामृतचे काही कडक नियम नाही आहे. तर तुम्ही आवर्जून एक दिवस शिवलीलामृतचं पारायण नक्की करा. उद्या सुट्टी असते सगळ्यांना, तर एक दिवस देवासाठी आपण देऊ शकतो. आपली काय मनाची मोठी इच्छा एक दिवशी पारायणाने होऊ शकते. आणि महिलांसाठी एक खास, तर जमत असेल तर माझ्या मैत्रिणींना एक सांगते, आज उद्या आहे शंकर पार्वतीचं लग्न, शिवपार्वतीचं लग्न, तर आज आहे मेहंदी त्यांची. तर शक्यतो जमत असेल तर आज आपल्या हातावर मेहंदी काढायचं विसरू नका. खूप छान आहे, तुम्ही नक्की काढा. तर मी एवढीच माहिती देते आज तुम्हाला. श्री स्वामी समर्थ.